रिकामं मन म्हणजे सैतानाचं घर, अशी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण नक्की याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं, जेव्हा आपल्याकडे करायला काहीच काम नसतं, डोक्याला कसलीही चालना नसते, तेव्हा त्या मनाला नकारात्मक विचाराचे जाळे विणू लागते. एक गृहिणी म्हणून सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू असते. डबे तयार करणे, घराची आवराआवर, मुलांची तयारी आणि मिस्टरांना वेळेवर ऑफिसला रवाना करणे. तोपर्यंत सगळं कसं वेळेवर आणि वेगात चाललेलं असतं. पण जशी घरातील सगळी कामं आटपतात, मुलं शाळा कॉलेजला जातात, मिस्टर कामावर निघून जातात, तेव्हा एक अचानक शांतता पसरते. सकाळपासून चाललेली ही धावपळ अचानक थांबते. हाताशी येतो तो भरपूर वेळ. मग नक्की काय करावं हेच सुचत नाही. हा वेळ खूप छान वाटतो. शेवटी एकदाचा आराम मिळाला असं वाटतं. अगदी साहजिकच आहे. पण निसर्गाचा एक नियम आहे, कोणतीही जागा जास्त वेळ रिकामी राहू शकत नाही. जेव्हा बुद्धीला कोणतं विधायक काम नसतं, तेव्हा त्या शांततेला ताबा नकळतपणे नकारात्मक विचार घेऊ लागतात. हात रिकामे झाले की मन जुन्या गोष्टी उकरून काढायला लागतं. त्या दिवशी त्यांनी मला असं का म्हटलं, माझ्या माहेरच्याबद्दल कोण काय बोललं होतं, अशा जुन्या आणि मनाला त्रास देणाऱ्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. मुलं वेळेत घरी पोचली असतील का, मिस्टरांचं काम नीट चाललं असेल का, भविष्यात काय होईल, अशा अनेक जर तरच्या काल्पनिक विचारांचे काहूर येताना येतात. मी दिवसभर घरासाठी इतकं करते, माझी कुणाला किंमतच नाही, अशी नकारात्मक भावना मनात घर करू लागते. यामुळे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. जो वेळ आपण स्वतःच्या आनंदासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा छंदासाठी वापरू शकत होतो, तो वेळ फक्त विचार करण्यात आणि मनस्ताप करण्यात वाया जातो. घरातील काम संपलं म्हणजे तुमच्या दिवसाचा शेवट नाही, तर ती तुमच्या मी टाईमची सुरुवात असते. ह्या रिकाम्या वेळेला सैतानाचं घर बनू द्यायचं की स्वतःच्या प्रगतीचं व्यासपीठ, हे पूर्णपणे आपल्याच हातात असतं. हा रिकामापणा घालून स्वतःला मानसिकदृष्ट्या कसे समृद्ध करायचं आणि त्या वेळेचा योग्य वापर कसा करायचा. योग्य वापर. घरच्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो. दिवसभर सगळ्यांचंच करता करता थकल्यासारखं जेव्हा कामावरून थोडा वेळ उरतो, तेव्हा आपण काय करतो? सोफ्यावर बसून किंवा अंथरुणावर पडून परत घरच्यांचाच गोष्टीचा विचार करत राहतो, नाहीतर मोबाईलवर इतरांचे आयुष्य पाहतो. पण मैत्रिणींनो, उरलेला कुणाचा विचार करण्यासाठी किंवा जुन्या गोष्टी साठवून मन उदास करण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आहे. आधी मनाशी पक्क करा, हा मी टाईम म्हणजे तुमच्या हक्काचे, तुमच्या स्वतःचे क्षण आहेत. यावेळेत तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीने तुमच्या चेहऱ्यावर मनापासून हसू येतं, फक्त तेच करा. मग शांतपणे बसून तुमचं आवडतं गाणं ऐकणं असो, आवडता पुस्तकाचं पान वाचन असो, किंवा फक्त डोळे बंद करून शांत बसणं असो. स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, स्वतःचं मन आणि शरीर रिचार्ज करणं आहे. जेव्हा तुम्ही ह्या वेळेचा वापर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कराल, तेव्हा आतून एक तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल. तुमचा पुढचा दिवस अधिक उत्साहाने जगण्याची ताकद देईल. मी टाईमसोबतच स्वतःला डिजिटल स्किल आणि नवीन तंत्रज्ञान शिकणे. आजवर आपण शिवणकाम, विणकाम, नवीन रेसिपी या पारंपरिक गोष्टी तर केल्याच आहेत, पण आजच्या डिजिटल युगात आपल्या सोयीनुसार शिकण्यासारखं खूप काही नवीन आहे. आपल्यापैकी अनेकींना वाटतं टेक्निकल मोबाईल किंवा कम्प्युटर हे फक्त तरुण मुलांसाठी आहे, पण तसे अजिबात नाही. ह्या मोकळ्या वेळेत व्हिडिओ एडिटिंग, फोटो डिझाईन किंवा सोशल मीडिया कसा वापरायचा, या सगळ्या अगदी नवीन गोष्टी घरात बसून शिकू शकता. अगदी स्वतःचा एक छंद म्हणून की होईना, तुम्ही स्वतःचे एक यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू करू शकता. जेव्हा तुम्ही एखादे चॅनल सुरू करता, त्यानिमित्ताने व्हिडिओ कसा बनवायचा, माहिती कशी शोधायची, अशा कितीतरी डिजिटल स्किल तुम्ही नकळत शिकू लागता. यामुळे खूप मोठा फायदा होतो, जे म्हणजे आपण मुलांशी, जगाशी जोडले जातो. आजची मुलं ह्या गोष्टीबद्दल बोलतात. ते तंत्रज्ञान जेव्हा आपल्यालाही समजू लागतं, तेव्हा आपण त्यांच्यात विश्वास सहज रमू लागतो आणि त्यांच्यासोबत जास्त चांगल्या पद्धतीने संवाद साधू लागतो.
हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्टी करू शकता, यातून एखादी नवीन भाषा शिकण्याची आत्मसात करण्याची मनापासून खूप इच्छा असते. आपल्याला लिहिता वाचता येत असतं, समोरचा काय बोलतोय ते समजतंही असतं. पण स्वतःला बोलायला गेलो की एक प्रकारची भीती किंवा संकोच वाटायला लागतो. ही भीती काढून टाकण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा रिकामा वेळ अगदी परफेक्ट आहे. यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही. रोज फक्त 15 ते 20 मिनटं एखाद्या भाषेशी जोडले जाणं पुरेसे असते. जेव्हा आपण ती भाषा रोज ऐकतो तेव्हा हळूहळू काही महिन्यात आपले कान त्या शब्दाशी सरावतात आणि आपल्याला सोपी वाक्य जोडता यायला लागतात. यामुळे घरातील रोजची तीच कामे करताना कंटाळा येत नाही आणि आपला दिवसभर खूप खुश राहतो. नवीन भाषा शिकणं म्हणजे फक्त शब्दांची ओळख नसते, तर ते आपल्या मेंदूला आणि विचारांना दिलेली एक छान चालना असते. यामुळे मनातला एकटेपणा जातो आणि आपण स्वतःला अधिक समृद्ध, सक्षम बनवतो. जेव्हा शरीरात ताकद नसते, आपलं मन नव्या गोष्टीमध्ये रमत असतं. म्हणूनच ह्या मोकळ्या वेळेत आपण त्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. ती म्हणजे आपलं आरोग्य आणि फिटनेस. आयुष्यभर घरच्यांच्या डब्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेता आपण स्वतःच्या तब्येतीकडे नेहमी दुर्लक्ष करतो. पण सखींनो, आज जो काही आपल्याला फ्री वेळ मिळतोय त्यातला रोज किमान 1 ते 1.5 तास आपण फक्त आणि फक्त स्वतःच्या शरीरासाठी दिलाच पाहिजे. यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जा किंवा घरच्या घरी योगासने किंवा प्राणायाम करायला सुरुवात करा. जर बाहेर ज्ञान शक्य नसेल तर डान्स किंवा झुंबा तुम्ही घरच्या घरी मोबाईल व्हिडिओ जाऊन अगदी सहज करू शकता. दिवसातून काही वेळ जेव्हा शरीराची हालचाल होते, घाम निघतो, तेव्हा शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि मन दिवसभर उत्साही राहतं. वॉकसाठी किंवा क्लासेससाठी बाहेर पडतो. आपल्या वयाच्या, आपल्यासारख्याच विचारांच्या नवीन मैत्रिणींशी आपल्याला भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारल्यामुळे, सुखदुःख शेअर केल्यामुळे आपण सोशल लाईफ समृद्ध होतं. मनातील मरगळ दूर होते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी काढलेला हा वेळ फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा आजार दूर ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी आहे. नेहमी लक्षात ठेवा, आरोग्यासोबतच आपल्या मनाला आतून सदृढ ठेवण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी आणखी एक सुंदर मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या क्रिएटिव्ह छंदांना वेळ देणे. लहानपणी किंवा लग्नापूर्वी आपल्याला कितीतरी गोष्टी करायला आवडायच्या, पण संसारात व्यापात सगळ्या आवडीनिवडी कुठेतरी मागे सारून गेल्या. आता मिळालेल्या ह्या मोकळ्या वेळेत मोबाईलने छान फोटोग्राफी करणे, पेंटिंग करणे मनापासून आवडत असेल तर पुन्हा करायला सुरुवात करा. घर बसल्या नवनवीन कौशल्य आत्मसात करू शकतो. ही क्रिएटिव्ह छंद आपला रिकामा वेळ घालवत नाहीत, तर ते आपल्या मनाला एक वेगळ्याच समाधानाने भरून टाकतात. जेव्हा आपण स्वतःच्या हाताने एखादे झाड लावतो आणि त्याला फुलं येतं, ह्या छंदामुळे आर्थिक संधीही निर्माण होऊ शकते. मनाचा विरंगुळा म्हणून जोपासलेल्या या छंदामधून पुढे जाऊन अनेक गृहिणींनी स्वतःचे अनेक मोठे बिझनेस उभे केले आहेत. लोक तुमच्या कलेचं कौतुक करतात. त्यातून तुम्हाला एक स्वतःची वेगळीच ओळख मिळते. जेव्हा मनातला तो एकटेपणा आणि रिकामेपणा कायमचा पळून जातो. छंदांच्या माध्यमातून स्वतःला आनंद देण्यासोबतच आपल्या विचारांची व्याप्ती वाढवण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे सामाजिक संस्था किंवा वाचन संघाशी स्वतःला जोडणे. बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की नातेसंबंध जपणं किंवा लोकांशी जोडणं यात म्हणजे फक्त फोनवर मैत्रिणीशी किंवा नातेवाईकांशी तासनतास गप्पा मारत बसणं. पण मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास करायचा असतील तर ह्या फोनच्या जगाच्या पलीकडे ज्ञान गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक संस्था, मित्रमंडळी किंवा बुक क्लब्स कार्यरत असतात, जिथे आपण आपल्या आवडीनुसार सामील होऊ शकतो. जेव्हा आपण अशा ग्रुपचा भाग बनतो तेव्हा आपण बाहेरच्या जगाशी जुळवून घेऊन अनुभवता येते आणि आपण समाजात एक मोठ्या जनतेचा भाग आहोत याची जाणीव होते. दिवसभरात घरात राहिल्यामुळे आपण
तिथल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, घरगुती वादामध्ये मानसिकदृष्ट्या अडकून पडतो. पण जेव्हा आपण घराबाहेर पडतो, 4 वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटतो, समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतो, तेव्हा आपल्याला समजतं की जगामध्ये किती मोठे प्रश्न आहेत आणि त्या मानाने आपल्या घरातील प्रश्न किंवा आपले दुःख किती लहान आहेत. हा दृष्टिकोन मिळाल्यामुळे मनातील चिडचिड आणि उदासपणा आपोआप नाहीसा होतो. आपल्या विचारांना प्रगल्भता येते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला संपूर्ण दिवसाला एक योग्य आकार देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन जीवनात वेळेची शिस्त पाळणे. जेव्हा घरातील मोठी जबाबदारी कमी होते तेव्हा अनेकदा आपली दिनचर्या विस्कटते आणि वेळेचे नियोजन न मिळाल्यामुळे आळस किंवा उदासीनता अंगात भरतो. म्हणूनच स्वतःला शिस्त लावून घ्या. मनाशी पक्का ठरवा की सकाळी उठल्यापासून घरातील सगळं कामं एका ठराविक वेळेत आवरत आहेत आणि त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी येणाऱ्या फ्री टाईममध्ये फक्त मला आवडणाऱ्या 2 ते 3 गोष्टी करणार आहे. त्या फ्री टाईममध्ये तुम्हाला खूप काही मोठं करायची गरज नाही. अगदी लहान लहान गोष्टी केल्या तरी चालतील. जसं की खूप दिवसापासून राहून गेलेले कपाट अगदी व्यवस्थित लावणं, घरातील एखादा कोपरा छान नवनवीन कोपरा वस्तू वापरून सजवणं, घराला एक वेगळाच लूक देणं. जेव्हा आपण स्वतःला असे छोटे टास्क देतो, वेळात पूर्ण करतो, तेव्हा मनाला एक वेगळेच समाधान मिळते. मी आज रोजच्या घरच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं आणि स्वतःच्या आवडीचं कंप्लीट केलं. हा विचारच आपल्याला आतून एक प्रचंड आनंद आणि फ्रेशनेस देऊन जातो. ही वेळेची शिस्त आपल्याला दिवसभर मानसिकदृष्ट्या ॲक्टिव्ह ठेवते आणि आयुष्याला एक सुंदर प्रगती देते. शिस्तीने घर मॅनेज करता करता ह्या वेळेचा वापर आपण स्वतःचाच आत्मनिर्भर बनण्यासाठी सुद्धा करू शकतो. म्हणजेच एक छोटा घरगुती व्यवसाय सुरू करणे. आपल्या प्रत्येकीमध्ये काही ना काही खास कौशल्य नक्कीच असतात. गरज असते फक्त त्याला ओळखण्याची, थोडं धाडस दाखवण्याची. तुमच्या आवडीनुसार त्याची सुरुवात घरातून करा. शिक्षणाचा वापर करून आसपासच्या लहान मुलांशी ट्यूशन घेणे. काम कितीही छोटं असू दे, ते तुमच्या घरातल्या कोपऱ्यातून का करावे. जेव्हा स्वतःच्या कष्टाने बुद्धीने कमावलेला पहिला रुपया आपल्या हातात येताना आपल्याला सक्षम बनवतो. तो 1 रुपया सांगतो तुम्ही सक्षम आहात, स्वतःच्या पायावर उभे राहू शकता. जेव्हा स्वतःचा एक ब्रँड किंवा ओळख निर्माण करता तेव्हा घरात, समाजात तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराचा होतो. मनातला तो रिकामा किंवा एकटेपणाचा कोपरा स्वाभिमानाने भरून निघतो. या आर्थिक आणि मानसिक स्वावलंबी सोबतच संपूर्ण प्रवासाचा मुख्य पाया जो आहे त्याकडे वळावं लागेल. तो म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याची स्वतःची काळजी घेणे. सेल्फ केअर म्हटलं तो म्हणजे पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणं किंवा छान कपडे घेणं एवढेच येते. पण खरी काळजी आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाचीही घ्यावी लागते. ह्या वयात वाचण्यासाठी उत्तम पर्याय नाही. रोज जास्त नाही, पण आपल्या आवडत्या पुस्तकाची किमान 5 पानं तर नक्की वाचा. पुस्तकातली ऊर्जा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात. दिवसभरातून 10 मिनिटे शांत बसून ध्यान मेडिटेशन करा. यामुळे मनात चाललेली विचारांची जी काही गडबड असते ती शांत होते आणि मनाला कमालीचा सुसंवाद लागतो. धन्यवाद मैत्रिणींनो.